नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। चर्चेत असलेली अनेक नावे बाजूला सारत रालोआने अनपेक्षितपणे महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली, तेव्हा भाजप चाहत्यांना तो मोदींचा एक मास्टर स्ट्रोक वाटला। विरोधी इंडिया आघाडीत काँग्रेस खालोखाल मोठा पक्ष असलेल्या द्रमुकला अस्मितेच्या आधारावर अडचणीत आणून काही तामिळ खासदारांना या निवडणुकीपुरते आपल्याकडे वळवण्याचा हा डाव असल्याचं बोललं गेलंय। तामिळनाडूमध्ये रालोआचा एकही खासदार नाही, परंतु उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी तामिळनाडूला देण्यात आली। राधाकृष्णन यांच्या महाराष्ट्र कनेक्शनचाही वापर विरोधकांची मते फोडण्यासाठी होऊ शकतो, असा देखील एक तर्क दिला जात होता। या पृष्ठभूमीवर राधाकृष्णन यांच्या विरोधात कुणाला मैदानात उतरवायचे हा इंडिया आघाडी समोरील मोठा प्रश्न होता। परंतु इंडिया आघाडीने भाजपच्या नहल्यावर दहला मारत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलंय। हे सुदर्शन रेड्डी मूळचे आंध्र प्रदेशचे आहे, त्यामुळे भाजपने जसे तामिळ अस्मिता कार्ड खेळले तसे विरोधकांनी तेलुगू अस्मिता कार्ड खेळले आहे। आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम आणि जनसेना हे दोन्ही पक्ष रालोआमध्ये सामील आहेत। मोदी सरकारच्या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या टेकूपैकी चंद्राबाबू हे एक आहेत। तामिळनाडूमध्ये जसा रालोआचा एकही खासदार नाही, तसेच आंध्र प्रदेशातही विरोधकांचा एकही खासदार नाही। त्यामुळे या तामिळ आणि तेलुगू अस्मितेच्या लढाईत नेमकी कोणत्या बाजूने फाटाफूट होते हे सांगणे अवघडच आहे। आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसने या आधीच रालोआ उमेदवाराला पाठिंबा घोषित केलाय, परंतु आता त्यांच्याही खासदारांना तेलुगू अस्मितेचे आकर्षण वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थात त्याही परिस्थितीत राधाकृष्णन यांचे पारडे जडच आहे। सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्या दरम्यान जवळपास 90 मतांचे अंतर आहे। हे अंतर एकट्या आंध्र प्रदेशच्या जोरावर पार करता येणार नाही, परंतु लढतीत चुरस नक्कीच आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट्स सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।